तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक इलेक्ट्रॉनिक्सवर क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूया। इलेक्ट्रॉनिक्समध्ये बऱ्याच जणांना टेन्शन येतं, तर माहीत नाही कसं करायचं, कुठून करायचं, तर त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया आजच्या लेक्चरमध्ये। ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे, द सेमीकंडक्टर एलिमेंट इन इट्स प्युअर फॉर्म इज कॉल्ड डॅश सेमीकंडक्टर अँड इट्स डोप्ड फॉर्म इज कॉल्ड एज डॅश सेमीकंडक्टर। म्हणजे जे सेमीकंडक्टर आहे त्याच्या शुद्ध स्वरूपांमध्ये त्याला काय म्हणतात आणि डोपिंग म्हणजे अशुद्ध त्याच्या स्वरूपाला काय म्हणतात। तर ऑप्शन्स आहेत क्रिस्टल कंपाउंड, डोप, अनडोप, इंट्रिन्सिक, एक्सट्रिन्सिक, नॉर्मल, ॲबनॉर्मल की नन ऑफ द अबाव। तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे प्युअर फॉर्ममध्ये असताना त्यांना इंट्रिन्सिक म्हणतात आणि इम्प्युअर फॉर्म किंवा डोप फॉर्ममध्ये असताना त्यांना एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतात। तर सेमीकंडक्टर काय असतं, ज्याची कंडक्टिव्हिटी आहे ती कंडक्टर्स आणि इन्सुलेटर टोटल 3 टाईपचे असतात। एक असतात कंडक्टर, त्यानंतर असतात सेमीकंडक्टर आणि नंतर असतात इन्सुलेटर। तर कंडक्टरमधून सगळ्यात जास्त प्रमाणात इलेक्ट्रिसिटी वाहते आणि इन्सुलेटरमधून सगळ्यात कमी प्रमाणात इलेक्ट्रिसिटी वगैरे ती वाहते आणि सेमीकंडक्टर आहे ह्याच्यामधून दोघांच्या मधले काहीतरी म्हणजे जास्त पण नाही वाहत, कमी पण नाही वाहत, तर ते सेमीकंडक्टर आहे। त्याचे 2 पार्टमध्ये आपण डायव्हर्सिफिकेशन करू शकतो। पहिला आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे प्युअर आणि दुसरा आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे इम्प्युअर। तर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे सुद्धा 2 पार्ट पडतात, एक एन टाईप सेमीकंडक्टर आणि दुसरे असतात पी टाईप सेमीकंडक्टर। हे सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये या व्हिडिओत डिस्कस केलेल्या आहेत BMC JEEच्या प्लेलिस्टमध्ये। तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स शिकायची जर इच्छा असेल आणि बघायचं असेल बेसिकचं तर ही व्हिडिओ तुम्ही नक्की फॉलो करा। ठीक आहे, जाऊया पुढे। व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द डायोड। डायोड एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे इलेक्ट्रॉनिक्सचं, तुम्ही करणार असेल तर, कारण एक्झामला ह्याच्यापेक्षा जास्त विचारलं जात नाही। डायोड, BJT वगैरे हेच ह्याच्यात विचारले जातात। काय असतं डायोडचं मुख्य काम? टू ॲम्प्लिफाय द सिग्नल, टू अलाउ करंट इन वन डायरेक्शन, स्टोअर द एनर्जी, फिल्टर द सिग्नल की नन ऑफ द अबाव। तर डायोड काय असतो? एक 2 टर्मिनल डिव्हाइस असतो, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट दॅट ओनली कंडक्ट्स द करंट इन वन डिरेक्शन। ऑलरेडी आपण इथे डिस्कस केलेलं आहे। एनोड आणि कॅथोड असे त्याला 2 टर्मिनल असतात आणि जसं आपण आत्ताच बघितलं पी टाईप सिलिकॉन आणि एन टाईप सेमीकंडक्टर, म्हणजे पी टाईप सिलिकॉनच्या ऐवजी पी टाईप सेमीकंडक्टर समजा आणि एन टाईप सेमीकंडक्टर आहेत, ते दोघांना आपण एकत्र असं जॉईंट केलं आणि 2 टर्मिनल्स जर बाहेर काढले तर त्याच्यापासून डायोड बनला जातो। ओके, आणि जसं इथे लिहिलं आहे की करंट ह्याच्यामध्ये फक्त एकाच डिरेक्शनने वाहतो, नेहमी एनोडपासून कॅथोडकडे। जसा इथे असा ट्रँगल दिसतोय, हा ॲरो आहे असं समजा, करंटची डिरेक्शन कुठून कुठे जाते, तर एनोडपासून नेहमी कॅथोडकडे करंटची डिरेक्शन जात असते। त्यामुळे टू अलाउ द करंट इन वन डिरेक्शन हे याचं करेक्ट उत्तर होऊन जाईल। पुढचा प्रश्न बघूया। इन अ रिव्हर्स बायस डायोड व्हॉट हॅपन्स टू द डिप्लिशन रिजन। रिव्हर्स बायसमध्ये असताना डिप्लेशन क्षेत्रावर त्याचा काय परिणाम होतो? तर 2 शब्द नवीन आहेत, रिव्हर्स बायस आणि डिप्लिशन रिजन। तर रिव्हर्स बायस आणि फॉरवर्ड बायस मी इथे मेन्शन केलेले आहे। ह्या जर आपला डायोड आहे त्याला मी एक एक्सटर्नली बॅटरी लावली किंवा एक सेल कनेक्ट केला, बॅटरीच कन्सिडर करूया। ही जर पॉझिटिव्ह टर्मिनल आहे त्याचं जर मी एनोडला कनेक्ट केलं आणि निगेटिव्हवालं टर्मिनल जर मी कॅथोडला कनेक्ट केलं तर त्याला आपण म्हणतो फॉरवर्ड बायस। आणि ह्याच्या एक्झॅक्ट उलटं म्हणजे जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते एनोडला लावलं आणि पॉझिटिव्ह टर्मिनल आहे कॅथोडला लावलं तर तो रिव्हर्स बायस असं म्हणतो। करंट आहे तो नेहमी फॉरवर्ड बायस असतानाच डायोडमधून फ्लो होतो, रिव्हर्स बायस असताना डायोडमधून करंट आहे तो फ्लो होत नाही। कारण हे जेव्हा पी टाईप आणि एन टाईप सेमीकंडक्टर आपण एकत्र जॉईंट करतो तर तेव्हा त्याच्यामध्ये जिकडे जॉईंट होतात तिकडे एक डिप्लिशन रिजन आहे ते बनतात। कारण पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्ससुद्धा असतात, होल्स पण असतात। इथे आपण डायग्राममध्ये बघतोय पीमध्ये होल्स जास्त आहेत जे व्हाईट कलरमध्ये आणि एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त प्रमाणामध्ये आहेत। तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथे होलकडे जायचं ट्राय करतात आणि जे होल्स आहेत ते इलेक्ट्रॉनच्या साईडला यायचं ट्राय करतात। त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता एन टाईपला इथे होल्स जास्त दिसत आहेत आणि पी टाईपच्या साईडला इथे या लाईनीमध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त दिसून येतोय। तर त्यामुळे हा जो पार्ट आहे, हा जो पट्टा आहे त्याला आपण म्हणतो डिप्लिशन रिजन। जेव्हा फॉरवर्ड बायस किंवा रिव्हर्स बायस करतो तर त्याची जाडी कमी जास्त होते। जेव्हा फॉरवर्ड बायस आपण करतो तर तेव्हा आपल्याला स्मॉलर डिप्लिशन लेअर मिळतो, कारण ह्याच्यातून
करंट आहे तो इझिली फ्लो होण्यासाठी असा. ओके, आता इथे पी आणि एन उलट्या डिरेक्शनमध्ये आहेत. पॉझिटिव्ह पीला लावल्यानंतर स्मॉलर डिप्लेशन रिजन आपल्याला मिळतं आणि जेव्हा रिव्हर्स बायस असतो तेव्हा जो डिप्लेशन लेअर आहे म्हणजे दोघांमधले जी लेअर आहे तो जाड होत जातो. जेवढा हा लेअर पातळ तेवढा करंट इझिली फ्लो होतो, जेवढा हा लेअर जाडा तेवढा करंट फ्लो व्हायला त्रास होतो किंवा करंट नाही फ्लो होत. ओके, त्यामुळे इथे ऑप्शन काय येईल, रिव्हर्स बायस कंडिशनमध्ये डिप्लेशन रिजन कसा होतो तर इन्क्रीजेस होतो, जाड होतो तो. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विच डायोड इज यूज इन द व्होल्टेज रेग्युलेशन. डायोडचे सगळे टाईप्स आहेत तुम्ही बघून जा, मी ह्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी कवर केलेले आहेत VMC JEEच्या व्हिडिओ नंबर 42 मध्ये. तर झेनर डायोडचे मी ॲप्लिकेशन्स इथे लिहिलेले आहेत. इट यूज ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर, प्रोटेक्ट्स फ्रॉम द ओव्हर व्होल्टेज, यूज इन द क्लिपिंग सर्किट आणि यूज टू शिफ्ट व्होल्टेज. तर झेनर ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर हा बऱ्याचदा एक सेपरेट टॉपिकच असतो. तो रिव्हर्स डायरेक्शनमध्ये आपण मोस्टली त्याला यूज करतो. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो इथे कॅथोडला लावतो आणि निगेटिव्ह आहे तो आपण ॲनोड साईडला लावतो आणि ह्याचं एक व्होल्टेज दिलेलं असतं जे VZ ने दर्शवलं जातं. तो ॲज अ बॅटरीसारखं काम करतो जर ह्याला आपण रिव्हर्स व्होल्टेज दिलं तर. म्हणजे सपोज इथे 10 वोल्ट्स दिलं आणि ह्याची कॅपॅसिटी आहे 6 वोल्ट फक्त, तर आउटपुटला मला 6 वोल्टच मिळेल. भले इनपुट साईडून जास्त येत जरी असलं तरीसुद्धा तो तेवढंच व्होल्टेज पुढे पास करतो. सो इट इज अ व्होल्टेज रेग्युलेटर. म्हणजे तो रेग्युलेट करतो, जास्त असेल तरी सुद्धा त्याला कमी करतो, म्हणजे किंवा जे एवढं आहे तेवढंच मेंटेन करतो. सो याचं करेक्ट उत्तर येईल व्होल्टेज रेग्युलेशनसाठी आपण झेनर डायोड यूज करतो. पुढचा प्रश्न विच डायोड इमिट्स द लाईट वेन द करंट फ्लोज थ्रू इट. ओके, अति सोपा प्रश्न आहे. कुठले ह्याच्यापैकी जो लाईट आहे ज्याच्यातून कुठला LED आहे किंवा कुठला जो LEDच बोललो मी, कुठला जो डायोड आहे ज्याच्यातून लाईट येतो तर LED ह्याचं करेक्ट उत्तर येईल. LED म्हणजे लाईट इमिटिंग डायोड. विच डायोड इज यूज फॉर हाय स्पीड स्विचिंग. खालच्या ऑप्शनपैकी कुठला आहे तो हाय स्पीड स्विचिंगसाठी आपण यूज करतो. तर त्याच्यासाठी मी सांगितलं सगळे डायोडचे प्रकार आहेत ते बघून घ्या. तर जो शॉर्टकी डायोड नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये एक साईडला मेटल असतं आणि दुसऱ्या साईडला एन टाईप सिलिकॉन असतं, त्याचं दुसरं नावसुद्धा आहे हॉट कॅरियर डायोड किंवा शॉर्टकी बॅरियर डायोड. तर हा जो डायोड आहे तो आपण फास्ट स्विचिंगसाठी किंवा हाय फ्रिक्वेन्सीसाठी आपण त्याला यूज करतो. एक्सेडिंग 300 मेगाहर्ट्ज, खूप जास्त होतं. 1 मेगा म्हणजे किती होतो 10ची पॉवर 6, तसं 300 टाईम्स याला जर मल्टिप्लाय केलं तेवढ्या हाय फ्रिक्वेन्सीजवर आपण त्याला यूज करू शकतो. ह्याचा जो कट इन व्होल्टेज आहे तो 0.3 वोल्ट असतो. सिमिलरली 0.3 वोल्ट कुठल्या टाईपचा सेमीकंडक्टरपासून जो डायोड बनवलेला असेल तर त्याचा असतो ते मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगाल. सो हाय फ्रिक्वेन्सीसाठी किंवा SMPSमध्ये वगैरे आपण ह्याला यूज करतो. कुठला शॉर्टकी डायोड, ऑप्शन 2 ह्याचं करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट टाईप ऑफ व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस अ सिलिकॉन डायोड इन फॉरवर्ड बायस. जेव्हा आपण फॉरवर्ड बायस करतो असं मी सांगितलं मगाशी इथे, तर ह्याच्यापैकी या बॅटरीपैकी काही जो व्होल्टेज आहे तो डायोडच्या अक्रॉस ड्रॉप होतो. जर सपोज इथे 3 वोल्टची बॅटरी सोर्स असेल तर त्यापैकी जो 0.7 वोल्ट आहे तो ह्याच्यामध्ये ड्रॉप होतो जर तो सिलिकॉनपासून बनवलेला असेल तर. ओके, ऑप्शन 2 इथे करेक्ट आहे. इथे 0.3 सुद्धा दिलेला आहे. तर 0.3 कुठल्या मटेरियलपासून जर डायोड बनवलेला असेल तर त्याच्यासाठी आपण यूज करतो हे मला खाली कमेंटमध्ये सांगा. व्होल्टेज ड्रॉप त्याचा 0.3 असेल. पुढचा क्वेश्चन आहे विच डायोड इज स्पेसिफिकली डिझाईन टू स्टोअर अ चार्ज. तर आता चार्ज आपण कशामध्ये स्टोअर करतो तर आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटरमध्ये आपण जो इलेक्ट्रिक चार्ज आहे तो स्टोअर करतो. तर ह्याच्यापैकी कुठल्या डायोडचे कॅरेक्टरिस्टिक्स कॅपॅसिटरसारखे आहेत किंवा त्या कॅपॅसिटरसारखा दिसतो किंवा त्याच्या इव्हन सिम्बॉलमध्ये पण कॅपॅसिटरच आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे व्हॅरॅक्टर डायोड किंवा व्हॅरिकॅप डायोड किंवा इथे वोल्ट कॅप, व्हॅरिकॅप, व्होल्टेज व्हेरिएबल कॅपॅसिटर्स अशी वेगळी नावं आहेत. व्हॅरॅक्टर बरेचदा आपण सांगतो. तर हा जो सिम्बॉल आहे डायोडसारखा आणि त्याच्या पुढे कॅपॅसिटर जो आहे सिम्बॉल तो आहे व्हॅरॅक्टर डायोडचा. तर ह्याच्यावरून लक्षात येईल तुम्हाला ऑप्शन जो C आहे व्हॅरॅक्टर डायोड हे इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणते संभाव्य BJT कॉन्फिगरेशन नाही. BJT आणि डायोडवर जास्तीत जास्त क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. कुठलं नाही असं त्यांनी विचारलं. ऑप्शन्स बघूया.
कॉमन बेस कॉन्फिगरेशन, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन, कॉमन करंट कॉन्फिगरेशन की कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. तर तुम्हाला माहिती पाहिजे BJTमध्ये टोटल 3 टर्मिनल असतात. एक असतो बेस, दुसरा असतो इमिटर आणि तिसरा असतो कलेक्टर. हे 3 टर्मिनलवरूनच ह्याचे 3 वेगवेगळे कॉन्फिगरेशन बनतात. तर त्यामुळे हा जो ऑप्शन आहे कॉमन करंट कॉन्फिगरेशन हे इथे करेक्ट उत्तर येईल, बिकॉज त्यांनी नॉट अ पॉसिबल BJT कॉन्फिगरेशन असं विचारलं आहे. ह्याच्यामध्ये मी पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे 43 नंबरच्या व्हिडिओमध्ये 43 नंबरच्या व्हिडिओमध्ये BJT आणि त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स किंवा त्याची थेअरी आहे ती डिस्कस केलेली आहे. ते ह्याच्यात या सगळ्या गोष्टी मी मेन्शन केलेल्या आहेत. नक्की बघून घ्या जर तुम्हाला इंटरेस्ट असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा जर टेन्शन वाटत असेल तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ट्रान्झिस्टर किंवा BJTमध्ये म्हणता येते BJT हे डॅश ऑपरेटेड डिव्हाइस आहे. कशावर ऑपरेट करतं? करंट ऑपरेटेड आहे, व्होल्टेज ऑपरेटेड आहे, बोथ व्होल्टेज आणि करंट की नन ऑफ द अबव. तर BJT जो आहे तो करंट कंट्रोल डिव्हाइस आहे किंवा करंट ऑपरेटेड डिव्हाइस आहे, ज्याच्यामध्ये बेस करंट हा डिसाईड करतो किंवा डिसाइडिंग फॅक्टर असतो ह्याच्यामध्ये. जर मॉस्फेट विचारलं तर तो व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे. आणि हा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला जातो. हा चार्ट फार एक इम्पॉर्टंट आहे. डिव्हाइसचा टाईप की बाबा तो करंट कंट्रोल आहे की व्होल्टेज कंट्रोल आहे, त्यानंतर करंट फ्लो बायपोलर आहे की युनिपोलर आहे ते. आता BJTचा फुल फॉर्मच असतो बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. ओके. आणि हे जे बाकीचे आहेत ते युनिपोलर आहेत असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर ऑपरेशन मोड वगैरेची गरज नाही आहे. इनपुट इम्पिडन्स, आउटपुट रेझिस्टन्स, त्याचा ऑपरेशनल स्पीड हे ॲटलिस्ट 5 जे इथे मी टिक केलेले आहेत तेवढ्या गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या तरी सफिशियंट आहे प्रत्येकावरून. ॲटलिस्ट BJT आणि मॉस्फेटचं तरी लक्षात ठेवा. FET जर नाही ठेवलं तरी चालेल. क्वेश्चन त्याचे चान्सेस कमी आहे ते विचारले जाण्याचे. विच मटेरियल इज कॉमनली यूज टू डोप अ P टाईप सेमीकंडक्टर. जसं आपण सुरुवातीला बघितलं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे 2 टाईप पडतात, N टाईप आणि P टाईप. तर हा P टाईप सेमीकंडक्टर बनवण्यासाठी आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज वापरतो. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीजचा अर्थ जे आपले ऑर्बिट असतात एका कुठल्याही आपण एलिमेंटचे पकडले तर त्याच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते. तर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीजमध्ये त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात आणि जर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी असेल तर त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. एका ठिकाणी 5, दुसऱ्या ठिकाणी 3. ओके. आणि स्टेबल असण्यासाठी त्याला 4 असावे लागतात इलेक्ट्रॉन्स. तर 1 इलेक्ट्रॉन कमी आहे म्हणून त्याला ट्रायव्हॅलंट म्हणतो आणि 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे त्यामुळे त्याला आपण पेंटाव्हॅलंट म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन्स आहेत ते निगेटिव्हली चार्ज असतात, बरोबर. तर ह्यांच्याकडे 5 आपण इम्प्युरिटी टाकतोय, म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत अशी इम्प्युरिटीज टाकतोय. तर इलेक्ट्रॉन जास्त आहे म्हणजे तो निगेटिव्ह असणार म्हणून त्याला N टाईप म्हणतो, N फॉर निगेटिव्ह. आणि ह्याच्यामध्ये 1 निगेटिव्ह पार्ट कमी आहे, 4 पेक्षा 3 हा व्हॅल्यू कमी आहे, त्यामुळे इकडे होल्स जास्त असतात म्हणून ह्याला P टाईप किंवा पॉझिटिव्ह टाईप सेमीकंडक्टर असं आपण म्हणतो. ठीक आहे. त्याचा प्रश्न काय होता त्याच्याकडे जाऊया. P टाईप सेमीकंडक्टरमध्ये कुठलं मटेरियल यूज करतात. इथे मी लिस्ट दिलेली आहे. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम आणि इंडियम. ट्रिकसाठी लक्षात ठेवा ज्याच्या लास्टला आहेत ना ते सगळे आपण P टाईप सेमीकंडक्टरमध्ये किंवा ट्रायव्हॅलंटमध्ये यूज करतो. एक फक्त तुम्हाला बोरॉन एक लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे. तर हे जे आहे ते आपण P टाईप सेमीकंडक्टरमध्ये यूज करतो. तर फॉस्फरस नाही, बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम. ओके. इथे आता कन्फ्यूज होऊ नका. म्हणालो आहे तर जर्मेनियम म्हणू नका. जर्मेनियम आणि सिलिकॉनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 तुम्हाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मिळतील ह्या दोघांमध्ये. ठीक आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर हे नाही आहे ना, ह्याचं उत्तर करेक्ट येईल बोरॉन. आणि बाकीचे फॉस्फर आणि आर्सेनिक आहेत ते N टाईप सेमीकंडक्टरमध्ये इथे येतात. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द रोल ऑफ डोनर इम्प्युरिटी इन N टाईप सेमीकंडक्टर. काय आहे? प्रोवाइड्स इलेक्ट्रॉन्स, क्रिएट्स होल, रिड्यूसेस कंडक्टिव्हिटी, प्रोवाइड्स एनर्जी की ब्लॉक करंट फ्लो. तर N टाईप सेमीकंडक्टरमध्ये म्हणजेच डोनर इम्प्युरिटीमध्ये काय असतं मी सांगितलं निगेटिव्ह आहे, बरोबर, म्हणून त्याला N टाईप लिहिले. आणि निगेटिव्ह कशाचं असतं? इलेक्ट्रॉन्सचं असतं की होल्सचं असतं. तर इलेक्ट्रॉनसाठी आपण निगेटिव्ह सिम्बॉलने दर्शवतो. म्हणजे ह्याच्याकडे 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहे, जास्त आहे, म्हणून तो प्रोव्हाइड इलेक्ट्रॉन्स हे याचं
करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे विच टाईप ऑफ इम्प्युरिटी इज ॲडेड टू क्रिएट अ पी टाईप सेमीकंडक्टर. आता इथे नावाच्या ऐवजी म्हणजे कुठला मटेरियल वापरतो त्याच्याऐवजी विचारलं पेंटाव्हॅलंट, ट्रायव्हॅलंट की टेट्राव्हॅलंट, हेक्साव्हॅलंट. पी म्हणजे काय पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्ह कशासाठी असतं आपल्याकडे होल्ससाठी आपण दर्शवतो. होल्स आहेत जास्त म्हणजे इलेक्ट्रॉन्स कमी आहेत. ओके, आणि 4पेक्षा कमीवाली व्हॅल्यू कुठली येईल तर 3 म्हणजे ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी इकडे ह्याचं करेक्ट उत्तर येईल. ठीक आहे, लक्षात आली ट्रिक. नसेल समजलं तर परत एकदा मागे करून बघा आणि ही व्हिडिओ एकदा जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात होऊन जाईल. पुढचा प्रश्न इन अ सिलिकॉन ॲटम हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर इन द आउटरमोस्ट शेल. सिलिकॉनच्या अणूमध्ये त्याच्या बाह्य शेलमध्ये ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात. तर आताच सांगितलं 4 इलेक्ट्रॉन्स असतात सिलिकॉनच्या आणि जर्मेनियमच्या. हे बघा असं तुम्हाला काहीतरी त्याचा ऑर्बिटल जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला दिसून येईल. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 असतात इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 4 असतात आणि बाहेरच्या म्हणजे सगळ्यात शेवटच्या ऑर्बिटमध्ये तुम्हाला टोटल 4 इलेक्ट्रॉन दिसून येईल. 2, 8 आणि त्यानंतर 4. कोणाचं आहे हे सिलिकॉनचं. पुढचा प्रश्न व्हॉट इज द मेन ॲप्लिकेशन ऑफ झेनर डायोड इन इलेक्ट्रॉनिक्स. व्होल्टेज रेग्युलेशन, रेक्टिफिकेशन, ॲम्प्लिफिकेशन, ऑसिलेशन. इझी प्रश्न आहे, आत्ताच बघितलेला आपण. व्होल्टेज रेग्युलेशनसाठी आपण त्याला यूज करतो. ओके, हे इथे बघितलं मगाशी. पुढचा प्रश्न आहे अ डायोड कंडक्ट्स करंट व्हेन इट इज. कधी घडतो करंट. फॉरवर्ड बायस असेल, रिव्हर्स बायस, अनबायस, शॉर्ट सर्किटेड की नन ऑफ द अबव. तर जेव्हा तो फॉरवर्ड बायस असतो तेव्हा डायोड येतो करंट कंडक्ट करतो. पुढचा प्रश्न आहे डायोडच्या तर ॲप्लिकेशनवर चालू झालेत. टू हॅव अ फुल वेव्ह रेक्टिफिकेशन यूजिंग ब्रिज टाईप रेक्टिफायर वी रिक्वायर डॅश. तर वेगवेगळ्या टाईपचे रेक्टिफायर असतात, त्याच्यापैकी ब्रिज टाईप रेक्टिफायरमध्ये किती डायोड आपल्याला यूज करायला लागतात. तर 3 टाईपचे जनरली आपण रेक्टिफायर आहे ते वाचतो किंवा शिकतो त्या बाबतीत. हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह सेंटर टाईप रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपल्याला फक्त एकच डायोडची गरज लागते. फुल वेव्ह सेंटर टाईप म्हणजे सेंटर टाईप कशाला वापरतो तर ट्रान्सफॉर्मरला मध्ये टॅपिंग प्रोव्हाइड केलेली असते. 2 टर्मिनल तर असतातच, सोबत मधून पण टॅपिंग प्रोव्हाइड केलेली असते. तर अशा टाईपच्या रेक्टिफायरमध्ये 2 डायोड लागतात. आणि ब्रिज रेक्टिफायर जे 4 रेक्टिफायर ज्या असा फॅशनमध्ये जर कनेक्टेड असतील तर त्याला ब्रिज रेक्टिफायर म्हणतात. इथे कुठलाही एक्सटर्नल ट्रान्सफॉर्मरची वगैरे गरज लागत नाही, पण आउटपुट सेम फुल वेव्ह रेक्टिफायरसारखाच मिळतो. ब्रिज रेक्टिफायर पण एक फुल वेव्ह रेक्टिफायरच आहे. ह्याच्यामध्ये फक्त ट्रान्सफॉर्मर लागत नाही आणि डायोड ह्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा लागतात ॲज कम्पेअर टू दिस. बाकी वेव्हफॉर्म जर तुम्ही चेक केली तर सेमच येईल. तर ब्रिज टाईपच्या रेक्टिफायरमध्ये आपल्याला टोटल 4 डायोड्स लागतात. पुढचा प्रश्न आहे द इफिशियन्सी ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर इज अप्रॉक्सिमेटली. किती असते. ह्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे. जर तुम्ही कन्फ्यूज व्हाल तर ह्या 2 ऑप्शनमध्येच कन्फ्यूज व्हाल. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे 81.2%. नीट बघायचा क्वेश्चन फुल वेव्ह विचारला आहे की हाफ वेव्ह विचारला आहे. तर हाफ वेव्ह, ब्रिज रेक्टिफायर आणि सेंटर टाईप रेक्टिफायर असं आपण बघितलं. तर त्याच्यापैकी जे फुल वेव्ह रेक्टिफायर आहे कुठलंही असू दे, सेंटर टाईप किंवा ब्रिज असेल, दोघांची पण 81% असते इफिशियन्सी अप्रॉक्सिमेटली. आणि हाफ वेव्ह रेक्टिफायरची त्याच्या अर्धी आहे असं तुम्ही समजू शकता. म्हणजे 40.53 किंवा 40.6च्या आसपास त्याची इफिशियन्सी असते. ठीक आहे. तर असेच क्वेश्चन्स आपण ऑलरेडी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये वगैरे सुद्धा कव्हर केलेले आहेत. टेस्ट सिरीज फार इम्पॉर्टंट असते, क्वेश्चन प्रॅक्टिस झाले पाहिजे टायमासोबत. तर ऑलरेडी असिस्टंट टेक्निशियन, टेक्निशियन 1, 2, सिनियर टेक्निशियन कुठल्याही एक्झामसाठी आपली टेस्ट सिरीज तुम्ही यूज करू शकता. महापारेषण, महावितरण दोघांमध्ये सिलेबस ऑलमोस्ट सेमच आहे. 20 टॉपिक टेस्ट आणि 5 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला मिळतील ॲज पर IBPS पॅटर्नच्या अनुसार. मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील आणि आपण एक्झामसारखाच इंटरफेस ठेवलं जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. जाऊया पुढे. व्हॉट टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर इज यूज. ओके, तुम्हाला हवं असेल कुठून घ्यायची तर आपल्या अमेझिंग इंजिनियर्स ॲप आहे, प्ले स्टोअरवर सुद्धा आहे, iOSवर सुद्धा आहे. आणि जी टेस्ट आहे ती तुम्ही लॅपटॉप किंवा PC वर सुद्धा देऊ शकता. या सगळ्या जे लिंक आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. पुढचा प्रश्न आहे व्हॉट टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर इज यूज इन अ फुल वेव्ह रेक्टिफायर. ट्रान्सफॉर्मरचा टाईप काय, स्टेप अप, स्टेप डाऊन, सेंटर टाईप, आयसोलेशन की नन ऑफ द अबाव. तर ह्याचं करेक्ट उत्तर बघितलं आत्ताच आपण सेंटर टॅप
ट्रान्सफॉर्मर आपण यूज करतो. हे बघा, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. पुढचा प्रश्न, विच रेक्टिफायर रिक्वायर्स 4 डायोड्स फॉर ऑपरेशन. ओके, आता उलटा प्रश्न विचारला आहे, कुठल्या टाईपच्या रेक्टिफायरसाठी 4 डायोड लागतात, तर आपल्याला ब्रिज रेक्टिफायरसाठी 4 डायोड लागतात. ओके, तर रेक्टिफायर पण आपण टॉपिक कव्हर केलेला आहे, त्याच्या रिलेटेड जे मी टेबल वगैरे प्रोव्हाइड केलं ते बघून घ्या, त्याचं उत्तर काय येतील ते. त्यानंतर सिम्बॉल दिलेला आहे, हा सिम्बॉल कशाचा आहे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तर म्हणून त्यांच्यासाठी डिस्कस करतोय. डायोड नाही आहे, कॅपॅसिटर नाही आहे माहिती आहे, ट्रान्झिस्टर आहे, पण कुठल्या प्रकारचं ट्रान्झिस्टर आहे बाबा, PNP की NPN, त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर जर PNP टाईपचा जर ट्रान्झिस्टर असेल तर जो ॲरो असतो ना तो आतल्या साईडला येत असतो असा एमिटरकडून बेसकडे, आणि जर NPN असेल तर तो बेसकडून असा इमिटरकडे बाहेरच्या साईडला येत असतो. तर लक्षात ठेवण्यासाठी PNP आहे ना, तर P कसा लिहितो आपण, असा लिहितो बरोबर. म्हणजे ही जी उभी लाईन आहे बेसची त्याच्या आतमध्ये P येतो, आणि जर NPN मध्ये कसा येतो बघा, आपण N येतो असा लिहू शकतो. म्हणजे या बेसपासून तो लांब जातोय. जर बेसकडे जात असेल तर PNP, जर बेसपासून बाहेर जात असेल तर NPN. या ट्रिकने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हा कुठे जातो, आतमध्ये जातो ना बेसकडे, म्हणजे इट इज अ PNP ट्रान्झिस्टर. ओके, पुढचा क्वेश्चन, करेक्ट डायग्राम ओळखायची आहे हाफ वेव्ह रेक्टिफायरची. आत्ताच डायग्राममध्ये मी दाखवली. तर हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एकच डायोड यूज होतो, त्यामुळे हा तो ऑप्शन कट झाला. आणि त्यानंतर मग कसा येतो, तर असा इथे कनेक्ट होतो का, इथे उलटा कनेक्ट होतो का, की राईट साईडला लोडच्या इथे पण डायरेक्टली उलटा लावतो. तर ह्याचं करेक्ट उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. हे बघा, इथे हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे आणि त्यानंतर इथे पुढे कॅपॅसिटर कनेक्ट केलेलं आहे. कॅपॅसिटर कशाला कनेक्ट करतो, तो रिपल्स जे काही येतील ते एलिमिनेट करायला, जेणेकरून आपल्याला एक प्युअर DCच्या आसपास व्होल्टेज मिळत जाईल. म्हणजे त्याचं फिल्टरसारखं तो काम करेल असं आपण समजू शकतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजले असतील आजच्या व्हिडिओमधले क्वेश्चन्स. अजून कुठले क्वेश्चन्स तुम्हाला हवे असेल कुठल्या टॉपिकवरचे मला खाली कमेंट करून सांगा, ते व्हिडिओ आपण घेऊन येऊया अपकमिंग सेशन्समध्ये. नोट्स तुम्हाला सगळे टेलिग्रामवर नाही, आपल्या ॲप्लिकेशनवर मिळतील फ्री मटेरियल टॅबमध्ये. हळूहळू मी अपलोड करतो एक एक टॉपिक. आय नो सगळे आत्ता गेले लगेच नाही मिळणार, पण आधीचे टॉपिक्स तुम्हाला अपलोड झालेले असतील. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन टॉपिकसोबत.